रविवारी कोल्हापुरी झणझणीत मटण रस्सा खायचा आहे तुम्हाला? चला आपण बनवूया मटण रस्सा आणि सुक्का. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण पुढे पाहू. कढीपत्ता, खोबरं भाजून, कांदा आणि टोमॅटो भाजून, कोथिंबीर, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 2-4 लाल मिरच्या आणि आल्याचा तुकडा. आता सुका मसाला: तीळ, खसखस, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, चक्री फूल, 4 वेलदोडे, 4 मिरे, 4 लवंग आणि चमचाभर जिरे. आता सुक्का आणि ओला मसाला मिक्सरमध्ये टाकून घ्या वाटण्यासाठी. हा झाला आपला तयार वाटलेला ओला सुक्का मसाला. आता आपण चालू करूया 1 किलो मटणाची रेसिपी. कुकरमध्ये तेल टाका. तेल कढल्यावरती कढीपत्ता टाका, थोडेसे कांदे टाका. कांदे तडतडले की त्याच्यात हिंगची मूठभर घाला. हिंगचा वास सुटला की थोडंसं असं हलवत राहा कांदा ब्राऊन होईपर्यंत. मग त्यात थोडंसं मांदं टाका, म्हणजे ते आपल्या रश्श्यावर छानसं त्याची फुलं येतात. लाल रश्श्यामध्ये छान दिसतं. परतत राहते मांदं भाजीपर्यंत. आणि मग हळदीचं 1 चमचाभर टाकून ते हलवत राहा मिश्रण. त्यात टाका 1 किलो मटण स्वच्छ धुवून ठेवलेलं निथळत. 1 किलो मटण त्यामध्ये टाकून शिजायसाठी परतवून मीठ टाका त्याच्यात आणि हलवून घ्या पाणी सुटेपर्यंत. आता हे पाणी आपलं सुटलेलं आहे, गरम मीठ टाकलेलं. आता आपण त्याच्यात रस्स्यासाठी पाणी उकळायला ठेवलं होतं ते ओतायचं आहे. आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं उकळलेलं पाणी त्यामध्ये ॲड करत राहा आणि शिट्टी लावा. आता 4 शिट्टीनंतर कुकर उघडायचं आहे. रस्सा आपल्याला आणि मटण चेक करायचं शिजलं का. बोटाने जर तुकडा तुटला तर ते शिजलं. आता पिवळा रस्सा आणि सुक्यासाठीचं मटण वेगवेगळं करा. आता आपण रस्स्यासाठी वापरायचे हे लाल बुक्का, कोल्हापुरी लसूण चटणी, थोडीशी आसामची भूत जलोकिया चटणी. ती भांडं ठेवा. त्यात थोडंसं तेल गरम करून घ्या. तेल गरम झालं की त्यामध्ये सगळी चटणी ॲड करून वाटलेला ओला मसाला, सुका मसाला त्यात टाकून द्या तेलामध्ये आणि थोडंसं हलवत राहा तेल सुटेपर्यंत. आता हा मसाला सुकत आला आहे आणि तेल बाहेर पडलं आहे. तर आता होता पिवळा रस्सा आपण जो काढून ठेवला आहे मटणातला कुकरमधला, तो होता आणि पळीने थोडा ढवळत राहा. आणि ढवळून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून द्या आणि छान उकळी येऊन दे त्याला. 5-10 मिनटं उकळत ठेवा तो रस्सा, म्हणजे मग कट आणि टाकलेलं मांदं वर तरंगतं. 5 मिनटं उकळल्यानंतर झाला आहे हा कोल्हापुरी रस्सा खाण्यासाठी तयार.